कल्याणला राजांची छावणी पसरली आणि आज्ञापत्रानुसार राजांच्या फौजा छावणीवरती दाखल होत होत्या. घोड्यांच्या टापांचा आवाज वातावरण भरून टाकीत होता. आनंदराव आपल्या फौजेसह येऊन मिळाले. पाठोपाठ सेनापती सरनोबत प्रतापराव, वेंकोजी पंत आले. राजांची 20,000ची फौज मोहिमेच्या आज्ञेची वाट पाहत होती. दिवाळीचे दिवस नजीक येत होते. राजांनी सुरतेत दिवाळी साजरी करण्याचे ठरवलं. सुमुहूर्तावर कुचाचे नगारे झडले. फौज सुरतेची वाटचाल करू लागली आणि सुरतेपासून अवघ्या 10 कोसांवरती शिवाजीराजे पोहोचलं. तरी सुरत झोपेतच होती. कल्याणच्या इंग्रज जासुदांनी राजांची फौज कल्याणमध्ये गोळा होताना पाहतात सुरतेला धोक्याची सूचना दिली होती. त्याचप्रमाणे इंग्रजांनी सावधगिरी बाळगली. आपला सर्व माल स्वालीच्या गोदीवर त्यांनी सुरक्षित ठेवला. कल्याणच्या सुभेदाराला ही बातमी समजली होती, पण सुभेदाराने तितकं लक्ष दिलं नाही. अशा अफवा सुरतेत नेहमीच उठत असत. सुभेदाराच्या हाताखाली सुरत रक्षणाकरता अवघं 300 सैनिक होतं. शिवाजीराजांच्या पहिल्या लुटीनंतर सुरतेत फक्त एकच बदल घडला होता, तो म्हणजे सुरतेचा तट आणि सुरतेभोवती भक्कम तटबंदी उभारली होती. ऐश्वर्य संपन्न व्यापारपेठेच्या लौकिकाला शोभतील अशा देखण्या वेशी उभारल्या होत्या. 10 कोसावर येऊन जेव्हा राजांच्या फौजेने मुक्काम केला तेव्हा सुभेदाराचं डोळं खाडकन उघडलं. शिवाजी आया. सुरतेत हाकाटी उठली. सुरतेचे लोक चीजवस्तू टाकून मिळेल तिकडं धावत सुटलं. सुरतेचा सुभेदार गियासुद्दीन 300 सैनिकांसह सुरतेच्या बंदोबस्ताला उभा राहिला. औरंगजेबाने सुरतेला तटबंदी केली होती, पण वेशीला दरवाजे करण्याचं तेवढं मात्र तो विसरला होता. बिन दरवाजाच्या वेशी मशिदीतल्या क्षीणबागेने सुरत जागी झाली. किंबहुना जे जागे होते त्यांना रात्र सरल्याचं जाणवलं. थंडीतल्या ओल्या धुक्याचा पडदा सूर्योदयाबरोबर उचलला गेला. सुरतेत भयान शांतता पसरली होती. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा दिवस. वास्तविक पाहता या दिवशी सुरतेत केवढी गडबड असायची. पहाटेलाच हिंदू व्यापाऱ्यांच्या घरासमोर मंगलवाद्य वाजायचे. रस्त्यावर घोड्यांचे चौकडे खडखडायचे. हळूहळू नाना भाषांच्या आवाजाने रस्ता कुजबुजायचा आणि त्या सुरतेत भर दिवसा भयान शांतता नांदत होती. एखादं कावरबावर झालेलं कुत्र रस्त्यातून जाताना दिसत होतं. सूर्य आकाशात चढत होता. वेशीजवळ गियासुद्दीन भर थंडीत आपला घाम मात्र पुशीत उभा होता. त्याच्या सैनिकांची भित्री नजर वारंवार सुरतेबाहेरच्या माळावरून फिरत होती. सगळीकडे कसं शांत होतं. ती शांतता माणसाला पागल बनवायला समर्थ होती. गियासुद्दीन आपले जरी कलाबुद्धीच्या जाकीटाने बटणं सैल करीत हसून म्हणाला, शिवाजी कमी नाही आहे का, हे सब झूठ आहे. पण कोणी त्याला साथ दिली नाही. सारे तटाबाहेर पाहत होते. एक सैनिक दबल्या आवाजात म्हणाला, सुभेदार साहब. अरे क्या है? सुभेदाराने घाबरून विचारलं. देखो. सैनिकाने दाखवलेल्या दिशेकडे सारं पाहू लागलं. काही दिसत नव्हतं. फक्त दूरवरच्या टेकडीच्या माथ्यावर तांबूस पट्टा दिसत होता. गियासुद्दीन रागाने म्हणाला, अरे क्या बघता है? सुनो. ते सैनिक ओरडलं. साऱ्यांचं श्वास थांबलं. कान तीक्ष्ण बनलं. मधाचं मोह उठावं तसा आवाज येत होता. गियासुद्दीन टाळा वासून बघत होता. त्याच्या कपाळावरून घाम नितळत होता आणि ज्यासाठी जीव उतावळ होतो ते शेवटी दिसलं. सुरतेच्या समोर दूरवर या टोकापासून त्या टोकापर्यंत काळे रेग उमटले. गारांचा पाऊस पडताना आवाज यावा तसा घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता. कोणतरी वळवलं. शिवाजी आया. ताटरलेल्या डोळ्यांनी सारं दृश्य पाहत होतं. टापांचा अखंड नाद कानावर येत होता. अचानक आवाज थांबला. शिवाजीचं घोडदळ थांबलं. सुरतेच्या समोर उभा ठाकलेला तो सेनासागर पाहून गियासुद्दीनाने निर्णय केला. सेना प्रमुखाला अखेरपर्यंत वेस लढवण्याचा आदेश देऊन गियासुद्दीन सुरतेच्या किल्ल्याच्या आश्रयाला गेला. उमद्या श्वेत घोड्यावर राजा बसला होता. उजव्या बाजूला प्रतापराव होता. डाव्या बाजूला आनंदराव वेकोंची बंद होतं. राजा सुरतेकडे पाहत होता. सूर्यप्रकाशात सुरत नवरत्नांच्या अंकटीसारखी दिसत होती. राजा म्हणाला, प्रतापराव तुम्ही शहराचा कब्जा घ्या. आनंदराव आणि वेकोंजी पंत तुम्ही शहराची नाकेबंद करा. आम्ही आमच्या फौजेनीची छावणी करतो. लूट जारी ठेवा. टोपीवाले, ओलंदाज वगैरे
परक्या लोकांच्या वखारीची कळ काढू नका, लढाई टाकून लुटीवर लक्ष ठेवा. जेव्हा राजाने आपली तलवार उपसली, तलवारची टोक त्याने आवेशाने सुरतेकडे दाखवला. गगनाला भिडणारी हर महादेवची एकच गर्जना उठली आणि बघता बघता अस्वदल भरधाव वेगाने उधळलं. पाहता पाहता राजाला सुरत वेढलेली दिसली. वेशीसमोर क्षणभर गर्दी दिसली. काही वेळातच वेशीतून प्रवेश करणारे घोडेस्वार राजांच्या नजरेत आलं. राजांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. मराठी फौजा सुरतेत पसरल्या आणि सुरतेची अनिर्बंध सत्ता मराठ्यांच्या हाती होती. वाड्यांचा दरवाजा, पेढ्या लुटल्या जात होत्या आणि कोटरावरील संपत्ती राजांच्या समोर रचली गेली. राजांच्या समोर द्रव्यांच्या राशी पडल्या होत्या. इंग्रजांच्या वखारीवर मात्र जागता पहारा होता. राजांच्या सैनिकांनी त्यांना दम देताच वखारीवरून गोळीबार झाला. या चकमकीत राजांचा अनेक शिपाई ठार झालं. वखारी जागो 50 गोरे स्ट्रीमच्या मास्टरच्या नेतृत्वाने वखारीचं निष्ठेने रक्षण करीत होतं. आणि त्याचवेळी इंग्रज वखारीचा गव्हर्नर जेरार्ड ॲग्राड सॉलीच्या गोदीत इंग्रज मालाचं रक्षण करीत होता. मास्टरचा कडवा विरोध पाहून राजांच्या आज्ञेमुळे मराठ्यांनी वखारीवर चाल केली नाही. राजांनी डचांना तटस्थ राहण्याचा सल्ला दिला होता आणि त्याचप्रमाणे ते तटस्थ होते. ते सुरक्षित राहिले. फ्रेंचांनी सुद्धा आधीच तह केल्यामुळे तेही सुरक्षित होते. पण फ्रेंचांच्या वखारीसमोर असलेल्या जुन्या सराईत नुकताच सुरतेत आलेला काजगरचा राजा मराठ्यांच्या वेड्यात सापडला. पहिल्या दिवशी त्याच्या रक्षकांनी मराठ्यांना रोखलं, पण रात्र पडता त्यांनी राजाला सुरक्षितपणे सुरतेच्या किल्ल्याच्या आश्रयाला पाठवलं. राजांचा सर्व माल मराठ्यांच्या हाती सापडला. त्या मला सोनं, रूप, मौल्यवान पदक, सोन्याचा पलंग आणि खूप जवाहीर सापडलं. रात्र पडली तशी सुरतेवर तांबूस किनार उठली. आकाश प्रकाशमान झालं आणि मोगलांची व्यापारपेठ सुरत आपल्या प्रकाशाने आकाश उजळीत होती. राजाने 3 दिवस सुरतेची लूट केली. शेवटी इंग्रजांकडूनही तलवारी, सूर्या, भारी वस्तू यांचा नजराणा आला आणि कोट्यावधी होण्याची संपत्ती राजांच्या हाती गोळा झाली होती. राजा त्या लुटीवर तृप्त होतं. सुरतेत मिळालेल्या घोड्यावर लूट लादून राजा माघारी वळला आणि सुरतेची राजांनी परत दुसऱ्यांदा बेसुरत केली. शिवाजी परत गेले यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. आगीमध्ये धुमसणाऱ्या सुरतेत सर्रास लूट सुरू होती. कोणाचा पायपस कोणाच्या पायात नव्हता. या संधीचा फायदा घेऊन खुद्द स्ट्रेंजच्या मास्टर आपल्या खलाशी सहकार्यासह नंतरच्या लुटीत आपले हात धुवून घेत होता. सुरतेने 12 लाख रुपयांची वार्षिक खंडणी कबूल केली नाही तर पुढच्या वर्षी परत येऊन सुरत बेचिरा करण्याची तंबी देऊन राजांनी सुरत सोडली आणि त्यावेळी सुरत मात्र धुराने निश्वास सोडत होती आणि राजे मात्र ही सर्व लूट घेऊन राजगडाच्या दिशेने मात्र रवाना झाले. पुन्हा स्वराज्याकडं. गुजरातवर पुन्हा महाराष्ट्राच्या वाटेला मात्र छत्रपती शिवराय लागले.